नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला फणसाच्या गऱ्यांचे पातोळ्या कशा तयार करतात हे दाखवणार आहे। ह्या पातोळ्या बनवण्यासाठी मी हळदीची पानं घेतलेली आहेत, 6 ते 7 फणसाचे गरे घेतलेले आहेत, $200 ग्राम ओलं खोबरं घेतलेलं आहे, 150 ग्राम गूळ घेतलेला आहे, बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत आणि जायफळची पावडर घेतलेली आहे। फणसाच्या गऱ्यातील बिया बाजूला करून गऱ्यांचे बारीक तुकडे करून घेणार आहे। फणसाच्या गऱ्यांचे असे बारीक तुकडे केलेले आहेत आणि बिया बाजूला केलेल्या आहेत। आता आपण पातोळ्यांसाठी सारण बनवायला सुरुवात करूया। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घेत आहे। आता ह्या तुपामध्ये गूळ घालून ते वितळून घेते। गूळ वितळत आलेला आहे, तर ह्या गुळामध्ये मी ओलं खोबरं आहे ते घालून परतून घेते। गूळ आणि खोबरं व्यवस्थित एकजीव झालेला आहे, तर यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप आहेत ते घालते आणि परतून घेते आणि जायफळाची पावडर आहे तीही घालत आहे। आता यामध्ये फणसाच्या गऱ्यांचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते घालते आणि परतून घेते। फणसाचे गरे ह्या सारणामध्ये व्यवस्थित एकजीव झालेले आहेत आणि हे फणसाचे गरे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, त्याच्यासाठी मी गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून सारण थंड करण्यासाठी ठेवून देते। पातोळ्यांचं आवरण बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेत आहोत। मी या कपाच्या मापाने 4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पिठाची उकड काढण्यासाठी या कपाच्या मापाने 2.5 कप पाणी मी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते आणि 1 चमचा तूप घालते। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे,
तर ह्या पाण्यामध्ये मी आता पीठ घालायला सुरुवात करते. पीठ पाण्यामध्ये घालून पिठाची मी उकड काढत आहे. पिठाला उकड काढून झालेली आहे, तर मी कढईला झाकण लावून गॅस बंद करते. थोड्या वेळाने कढईवरचं झाकण बाजूला करत आहे आणि हे गरम पीठ आहे ते एका परातीमध्ये ओतून घेत आहे. उकड गरम असल्यामुळे पेल्याच्या सहाय्याने गुठळ्या मोडून घेत आहे. पिठामध्ये गरम पाणी घालून पीठ नीट मळून घेत आहे. पीठ नीट मळून झालेलं आहे.
तर आता गॅस चालू करून गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये रिंग ठेवलेली आहे आणि त्या रिंगवर मी चाळण ठेवलेली आहे. पाणी उकळण्यासाठी इडली पात्रावर मी झाकण ठेवत आहे. आता पातोळ्या बनवायला मी सुरुवात करत आहे. पिठाचा मध्यम आकाराचा गोळा मी हळदीच्या पानावर अशा प्रकारे थापून घेत आहे. हे फणसाच्या गऱ्याचं सारण मी हळदीच्या पानावर जे तांदळाचं पीठ थापून घेतलेलं आहे त्यामध्ये हे सारण भरून घेत आहे. सारण भरून झाल्यावर हळदीच्या पानाच्या दोन्ही पाऱ्या मी नीट चिकटवून घेत आहे. अशा प्रकारे हळदीच्या पानातली पातोळी तयार केलेली आहे. बनवलेली पातोळी मी एका ताटामध्ये ठेवत आहे. अशा प्रकारे दुसरी पातोळी मी बनवायला सुरुवात करते. अशा प्रकारे दुसरी पातोळीही तयार झालेली आहे. आता मी दुसरी पद्धत दाखवते पातोळी बनवायची. हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ असं मी थापून घेत आहे. तांदळाचं पीठ हळदीच्या पानावर व्यवस्थितरित्या थापून झाल्यानंतर मी आता फणसाच्या गऱ्याचं सारण भरत आहे. अशा प्रकारे हळदीच्या पानाला मी आडवी दुमड घालत आहे. हळदीच्या पानाला आडवी दुमड देऊन पातोळी तयार केलेली आहे. अशा प्रकारे आपल्या पातोळ्या तयार करून झालेल्या आहेत. तयार झालेल्या पातोळ्या इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे. त्यासाठी इडली पात्राचं झाकण बाजूला करून चाळणीमध्ये हळदीची पानं मी लावून घेत आहे. अशा प्रकारे हळदीची पानं मी चाळणीवर लावून घेत आहे. हळदीची पानं चाळणीवर लावून झाल्यावर तयार केलेल्या पातोळ्या मी त्या पानांवर ठेवत आहे. सर्व पातोळ्या मी हळदीच्या पानावर लावून घेत आहे.
सर्व पातोळ्या लावून झालेल्या आहेत. तर आता मी इडली पात्राचं झाकण लावत आहे आणि 20 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेत आहे. 20 मिनिटं झालेली आहेत. तर मी इडली पात्राचं झाकण उघडत आहे. पातोळ्या छानपैकी शिजलेल्या आहेत. तर मी पुन्हा इडली पात्राला झाकण लावून थंड करण्यासाठी ठेवून देते. थोड्या वेळानंतर इडली पात्राचं झाकण बाजूला करून पातोळ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे. फणसाच्या गऱ्यांच्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशा हळदीच्या पानातील फणसाच्या गऱ्याच्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. आपणही त्या करून पहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.